देवाची चिंतन करून या मन शुद्ध व्हावे। प्रत्येकाला आज प्रापंचिक हित कळतंय, पण माझी तुकोबाराय या प्रस्तुत अभंगामध्ये प्रापंचिक हित सांगत नाही। प्रापंचिक हित प्रत्येकाला कळतं, पण तुकोबाराय म्हणतात माणसानं हिताच्या ठिकाणी जागा झालं पाहिजे आणि ते प्रापंचिक हिताच्या ठिकाणी नाही तर माणसानं परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा झालं पाहिजे। जे लेकरू, जो मुलगा, जी मुलगी या परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागी होतात, तुकोबाराय म्हणतात धन्यता ते लेकरांना नाही तर धन्यता त्यांच्या मातापित्यांनाही अभंगात हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे। जर लेकर परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागे होत असतील तर तुकोबाराय म्हणतात धन्यता त्या मुलींना नाही, धन्यता त्या मुलांना नाही, तर धन्यता त्यांच्या आई वडिलांना आहे, धन्यता त्यांच्या माता पित्यांना आहे। ताई, तुम्ही आता प्रापंचिक हित समजून सांगितलं। लेकराच्या हातातली चॉकलेट ओढून घेतली, लेकरू रडू लागलं म्हणजे ते प्रापंचिक हित झालं। ताई, तुम्ही आता समजून सांगितलं लहान लेकराच्या हातामध्ये खाऊचा पुडा जर असेल, लेकरानं खाऊचा पुडा जर घेतला तर ताई ते लेकरू प्रापंचिक हिताच्या ठिकाणी जागा होतं। ताई, तुम्ही आम्हाला अनेक उदाहरणं दिली, पण परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा व्हायचं म्हणजे नेमकं कसं? जर आमच्या मनामध्ये इच्छा असेल परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा व्हावं, जर ताई आम्हाला परमार्थिक हित म्हणजे नेमकं काय, परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा कसं व्हायचं जर हेच नाही कळालं तर ताई आम्ही परमार्थिक हिताच्या ठिकाणी कसं जागा व्हायचं बरं? परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागा व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आता लक्ष देऊ नाही का? अनेक माता माऊलींची, अनेक पुरुष वर्गांची लहान लहान लेकरं आज कीर्तनाला बसलेली, बरोबर आहे ना? अनेक माता माऊली आपली लहान लहान लेकरं कीर्तनाला घेऊन आलेले आहेत। एवढा सुंदर माझ्या मामाच्या दरबारामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे। कीर्तन झाल्याच्या नंतर तुमच्यातल्याच जर एखाद्याचं लेकरू उठलं, आपल्या आईजवळ गेलं, आपल्या बाबांजवळ गेलं आणि आपल्या आईला आपल्या बापाला सांगू लागलं, आई ओ बाबा मला ना ते प्रमोद महाराजांसारखं पखावज वाजवायला शिकायचं,
आई बाबा, मला श्रीहरी महाराजांसारखं गायन करायला शिकायचं. आई बाबा, मला ते ताईंसारखं कीर्तनकार व्हायचं. आई बाबा, त्याच्यासाठी मी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालू का? ह्याच्यातली किती आई बाप आपल्या लेकरांना माळा घालायला तयार होतील? बोटवर करा बरं. सगळेच. एकही नाही, एक सुद्धा नाही. लाजायले कशाचे बाबा? त्यांना माहितीये ताईंनी माळा आणल्या, जर माळा खरंच घालून गेले तर काय करायचं? बोटवर करावं तर माळ घालावी लागत. ऐका, जर खरं बाबा लहान लेकरू जर उठलं खरंच आई जवळ गेलं, बापा जवळ गेलं आणि जर खरंच सांगू लागलं ना, आई बाबा मला ना गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायची हो. आई बाप काय सांगतात आता लक्ष देऊन ऐका. पप्या, अरे तुझं काही माळ घालायचं वय आहे का? खायचं वय? माळीची एवढी काही घाई आहे? माळीचं मग बघता येईल दात बीत पडले, एवढी काही घाई आहे माळीची? महाराज खरं सांगू, माझ्या तुकोबारायांनी एका प्रमाणामध्ये सांगितलं, अशी माता पिता भक्ताला आवडत जनधन माता आवडे विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. एका प्रमाणामध्ये माझ्या तुकोबारायाने सांगितलं, मग भक्ताला असे माता पिता आवडत नाही ज्या आई बापाला लेकराचं परमार्थिक हितच कळत नाही. अशी माता पिता भक्ताला आवडत नाही. ऐका, जर लहान लेकरू म्हणू लागलं मला गळ्यामध्ये माळ घालायची, आई बाप म्हणतात एवढी काय घाई आहे? आणि जर एखादा खरंच म्हातारपणी माळ घालायला लागला, बाबा त्यालाही माळ घालू देत नाही म्हणते. थोड्यासाठी कशाला आता येडेगत करायचं? ते बिचारा म्हातारा जर माळ घातलं तर त्याला सारखे असं टॉर्चर करते. काय बाबा आता तुझं बरं आहे? कपाळाला गंधन, माळण, एकादशी, देवदेवन, पंढरपुरण, आळंदीन, बाबा ती जात आणि त्या पवित्र अशा पाण्यामध्ये बुडी घेत जाते ना, मग माळ वाहून. ती म्हणते काढली नाही ती गेली. हा समाज आहे महाराज. म्हणून ऐका, जी लेकरं परमार्थिक हिताच्या ठिकाणी जागी होतात, तुकोबाराय म्हणतात धन्यता त्या मुलांना नाही, धन्यता मुलींना नाही, तर खऱ्या अर्थानं धन्यता त्यांच्या माता पित्यांना दिली जाते. का? तर जशी कंपनी असेल तसाच मालही मिळणार आहे. जर कंपनीच फ्रॉड असेल, कंपनीत जर डुप्लिकेट असेल तर माल ओरिजिनल मिळेल का? अजिबात नाही. म्हणजे जे आई बापाचं कृत्य आहे, ज्या आई बापाला सोमवार कळत नाही, ज्या आई बापाला एकादशी कळत नाही, ज्या आई बापाला गुरुवार कळत नाही, ज्या आई बापाला महाशिवरात्र कळत नाही, त्यांच्या लेकरांकडून परमार्थाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आई बापालाच कळत नाही, त्यांच्या लेकरांकडून काय अपेक्षा करावी? विठ्ठल विठ्ठल.